गडातून त्या दुर्दैवी रात्रीच्या गाढ अंधारात आपल्या त्या 2 लहान मुलांसह श्री गुरु गोविंद सिंह सपत्नीक जंगलात भटकत चालले असता शेवटी त्यांची आणि त्याच्या त्या 2 मुलांची ताटातूट होऊन ती लेकरे मुसलमानांच्या हाती पडली. त्या दुष्टांनी त्या 10-12 वर्षाच्या आतील लेकरांनाही तुम्ही एकतर हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हा, नाहीतर आम्ही तुम्हाला भयंकर हाल करून मारून टाकू, अशी धमकावणी दिली. तेव्हा सिंहाच्या छाव्याप्रमाणे निर्भयपणे गरजत त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचे अमान्य करून आम्ही स्वधर्मार्थ मरण्यास सिद्ध आहोत असे उत्तर दिले. संक्रुद्ध मुसलमानी अधिकाऱ्यांनी शिक्षा दिली की या काफराच्या मुलांना भिंतीत चिणून ठार मारा. अर्थात त्या दोघा ताठ उभारलेल्या वीर कुमारांच्या भोवती विटांवर विटा रचून गळ्यापर्यंत चुनेरी पक्की भिंत उभारण्यात आली आणि गळा दाबून प्राण घेणाऱ्या शेवटच्या शिळा ठेवण्याच्या आधी पुन्हा एकदा विचारण्यात आली, ए काफिर, हिंदू धर्म छोडते हो या नहीं? नहीं, नहीं, कदापि नाही. दाबलेल्या आवाजात जितके उंच गरजता येईल तितक्या उंच स्वरात ते 2 छावे हिंदू धर्माचा जय जयकार करीत असतानाच जुन्यामध्ये त्यांच्या मुखमस्तकांना गाडून टाकणाऱ्या शेवटच्या विटा मुस्लिम दैत्यांनी रचून टाकल्या. हिंदू इतिहासातील हिंदू धर्मार्थ केलेल्या बलिदानाचे जे अमर भूषणास्पद प्रसंग आहेत त्यातच त्या गणना करण्यासारखा हाही प्रसंग आहे. शिखांच्या हतपटलावर तो प्रसंग शिखांच्या हृदयपटलावर तो प्रसंग जसा ज्या भाषेत रक्ताच्या रंगाने चित्रीला गेला आहे असे त्यांनी लिहिलेल्या इतिहासातनी काव्यात आढळते. त्याचेच वर दिलेले संक्षिप्त वर्णन ही एक पुसट छाया आहे. इतिहास या दृष्टीने ती क्रूर घटना सत्य आहे, पण ती वरील काव्याच्या रंगातच वर्णिलेली काय ती आढळते. कुमार हकीकत राय. याच काळात कुमार हकीकत राय नावाच्या एका हिंदू मुलाने शाळेतील पाटीपूजेच्या दिवशी देवीचे एक चित्र पाटीवर काढले होते. ते पाहताच त्या घोर अपराधासाठी मुस्लिम अधिकाऱ्यांनी त्या लहान मुलास मुसलमान होण्याची शिक्षा दिली. त्याने ती नाकारताच त्याला ठार मारण्याचा धाक दाखवण्यात आला. तोही त्याने धाब्यावर बसवल्यामुळे आणि आपल्या हिंदू धर्म सोडण्याचे नाकारल्यामुळे त्यास ठार मारण्यात आले. त्या वीर हिंदू कुमाराची स्मृती हिंदू लोकात पंजाबभर आजही प्रतिवर्षी एखाद्या धार्मिक सणासारखी पाळली जाते. गुरु गोविंदांचा अंत. गुरु गोविंद सिंहाच्या मुलांना वर उल्लेख केल्याप्रमाणे ठार मारल्यानंतर पंजाबच्या रानावनात भटकत असता गुरु गोविंदाने औरंगजेबास एक त्याची काहीशी मनधरणी करणारे पत्र लिहिले. राजकारणात हे डावपेच चालायचेच. बादशहानेही त्याचे उत्तर दिले. शेवटी काही तडजोड होऊन गुरु गोविंद सिंहाने पंजाब सोडून बाहेर जावे असे काहीसे ठरले. तेव्हा गुरु गोविंद सिंह हिंडत महाराष्ट्रात नांदेड येथे जाऊन राहिले. तेथे त्यांचे कर्मचारी असणाऱ्या 2 पठाण युवकांनी कट करून ते निजले असता त्यांच्यावर खडक चालविला. त्या झटापटीत जे प्राणघातक घाव गुरु गोविंदाला लागले त्यातच त्यांचा अंत झाला. गुरु गोविंद सिंह ह्यांचे लहानपण पंजाबात गेले नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी बिहारात पाटणा येथे व्यतीत झाले होते. त्यामुळे त्यांना तिकडील हिंदी भाषेचा लळा लागलेला होता नी तीत त्यांनी पुढे विद्वत्ताही संपादन केली होती. त्यांनी त्यांचे लिहिलेले विचित्र नाटक या नावाचे आत्मवृत्त हा महत्त्वाचा ग्रंथ त्या हिंदीतच लिहिलेले आहे. गुरुमुखी म्हणजे पंजाबी भाषेत नव्हे. त्यांनी चंडिकेवरही अनेक वीररसपूर्ण कविता लिहिलेली आहे. प्रत्यक्ष खड्गाला तर त्यांनी चंडिकेचे प्रतीक म्हणून गौरवून त्यावर एक लहानसे स्तोत्र रचले आहे. त्याचे आमच्या इतर ग्रंथातूनही आम्ही वीररसप्लुत काही उतारे जय तेगम जय खड्गम या मथळ्याखाली दिलेली आहेत. या दशम गुरुची म्हणजे वीर गुरु गोविंद सिंहाची वाणी हिंदीमध्ये असल्यामुळे आणि त्यांनी खालसा पंथाला दिलेली दीक्षा ही नानक परंपरानुगत शीख सनातन्यांना तितकीशी रुचत नसल्यामुळे सर्व शिखांचा मिळून मागे जो उल्लेखलेला आदिग्रंथ आहे त्यात इतर 9 गुरूंची वाणी एकत्र केलेली असताही या दशम गुरु गोविंद सिंहाचे
तेवढे ग्रंथ समाविष्ट केलेले नाहीत. या अंतर्गत कलहामुळेच खालसा पंथाने दशमग्रंथ म्हणून गुरुगोविंदाची वाणी तेवढी एकत्र केलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तेवढी हिंदुत्व दृष्टीने इथे सांगितली पाहिजे की खालसा पंथाच्या उत्पत्तीमुळे शिखात सहजधारी केशधारी असे 2 पंथ प्रचलित झालेले आहेत. सहजधारी हे केवळ नानकपंथी आचार पाळतात, ते केस ठेवत नाहीत. इतर कक्के ही पाळतातच असे नाही. सहस्रावधी हिंदू लोक जे शीख आचारही पाळतात ते याच सहजधारी पंथात मोडतात. परंतु हे ध्यानात ठेवले पाहिजे की शिखांना वीरवृत्तीचे पोलादी रसायन पाजून जर कोणी त्यांना जिवंत लढावून पंजाबातील प्रबळ मुस्लिम सत्तेचेही शस्त्रबळाने पूर्ण उच्चाटन करणारे हिंदू उपराष्ट्र घडविले असेल तर ते श्री गुरु गोविंद सिंहानेच होय. श्रीवीर बंदा बैरागी हिंदू राष्ट्राच्या इतिहासात अमर झालेल्या वीरात्मात आणि हुतात्म्यात ज्याचे नाव केव्हाही गाळता कामा नये, तो पंजाबात अत्याचारी मुसलमानावर हिंदूंचा सूड घेणारा पहिला प्रत्याचारी आणि नुसता पराक्रमीच नव्हे तर प्रत्याक्रमी असा हिंदू पुरुष म्हटला म्हणजे वीर बंदा बैरागी हा होय. श्री गुरु गोविंद सिंह पंजाब सोडून गेल्यानंतर महाराष्ट्रात नांदेड येथे जेव्हा स्थायिक झाला तेव्हा तिकडे प्रख्यात असलेला जो एक वैष्णव साधू बाबा बंदा बैरागी त्याची आणि गुरु गोविंदाची एकदा भेट झाली. पुढे हळूहळू गुरुने पंजाबमध्ये हिंदूंच्या उडालेल्या दुर्दशेचे, मुसलमानांनी बलात्काराने चालविलेले हिंदूंच्या मुस्लिमीकरणाचे, गुरु गोविंद सिंहाच्या स्वतःच्या कुलावर कोसळलेल्या अनर्थाचे आणि त्यांनी स्वतः केलेल्या युद्धाचे मर्मभेदी वृत्त बैरागी बंदाला विवरून सांगितले. आपल्या 4 पुत्रांचा जो सूड घेईल असा हिंदू पंजाबात कोणीच उरला नाही. ही गुरु गोविंद सिंहाची दुःखद गाथा ऐकून बैरागी बंदाचे रक्त तापून गेले. त्यांनी आपले पूर्वाश्रमीचे धनुष्यबाण हाती घेतले. गुरु गोविंद सिंहाने आपल्या सर्व शिष्यांना चिठ्ठी दिली की बंदाचे सर्वतोपरी सहाय्य करा. ती चिठ्ठी घेऊन हिंदूवर केलेल्या अत्याचारांचा मुसलमानावरही तसेच प्रत्याचार करून सूड घेण्याचा कृतनिश्चय केलेला हा हिंदू वीर पंजाबकडे गेला. पण काय राव, स्थलाभावासाठी आणि आता अधिक लिखाण लिहिणे आम्हाला कोणत्याही प्रकरणी अशक्य झाल्यामुळे जे काही लिहिले आहे त्यांच्या समारोपापुरते लिहून आता हा ग्रंथ संपवणे भाग आहे. नाहीतर बाबा बंदाने मुसलमानांची पंजाबात उडवलेली ससे होलपट, त्याने केलेला शिरच्छेद, मुसलमानांनी हिंदू स्त्रियांच्या केलेल्या विटंबनेचा घेतलेला जशास तसा सूड, ज्या सरहिंदला गुरु गोविंद सिंहाचे लहान 2 पुत्र मुसलमानी भिंतीत चिणून मारले, त्या सरहिंद नगराला जिंकून घेऊन त्यातील मुसलमानी वस्ती जाळून टाकून मुसलमानी सरदारांच्या बायका मुलांसुद्धा भर उन्हात अनवाणी काढवलेली दिंडी आणि मुसलमानांनी स्वधर्म न सोडण्यासाठी हिंदूंचे केले होते तसेच मुसलमानाचेही केलेले असह्य छळ, ह्यांचे आणि साऱ्या पंजाबात हिंदू राजसत्तेची त्याने पिटलेली यशस्वी ग्वाही याचे संक्षिप्त वर्णन तरी आम्ही केलेच असते. ह्या ग्रंथाच्या पूर्वार्धात प्रकरण 6 मध्ये हिंदूंनीही तुरळक प्रसंगी मुसलमानावर धार्मिक स्वरूपाच्या केलेल्या प्रत्याचारांनी मुसलमान समाजाच्याही भयाने कसा थरकाप उडे ते दाखवलेच आहे. बाबा बंदांनाही पंजाबात जशाच प्रत्याचाराने मुसलमानांचा थरकाप उडविला. शेवटी दिल्लीच्या बादशहाने पंजाबवर मोठे सैन्य धाडले. उर्कयुद्धाच्या गनिमी काव्याच्या पद्धतीने वीर बंदाच्या सैन्य पथकांनी त्या मुसलमानी सैन्याचा अनेक ठिकाणी पराजय केला. पण या धुमाकुळीत वीर बंदा बैरागी स्वतःला हिंदूचा सेनापती असे जे म्हणवे, त्याचे खालसा पंथातील शीख लढवयांना मोठे वैषम्य वाटू लागले. ते वाढता वीरबंदाने एकत्रित केलेल्या हिंदूंच्या सैन्यात फाटाफूट होऊन खालसा पंथाचे शीख त्या प्रतापी सेनानीला वीरबंदा बैरागीला सोडून गेले. पण त्या एकट्या खालसा पंथात काही मुसलमानांना जिंकण्याची धमक नव्हती. त्यामुळे मोगलांच्या सैन्याचे बळ वाढून एका निकराच्या लढाईत तो पराक्रमी सेनानी वीरबंदा बैरागी त्याच्या एकुलत्या एक पुत्रासह आणि निकटच्या सहकाऱ्यांसह मुसलमानांच्या हातात सापडला. वीरबंदाच्या अंगात काही अद्भुत जादू भरलेली आहे अशी बाबडी भीती बहुतेक मुसलमानात भेदरवीत असे. बंदा वीराला पकडून बेड्या ठोकल्या तरी या जादूंनी
जादूने वेळी अवेळी मांजर बनून भर सैन्यातून निसटून जातो अशी समजसुद्धा मोठमोठ्या मुस्लिम अधिकाऱ्यांची झालेली असे. त्यामुळे त्या जादूबाई पाहता पाहता तो पळून जाईल या भीतीने भला मोठा लोखंडी पिंजरा करून त्यास इतर अनेक पाडाव केलेल्या हिंदू बंदिवानासह कोंडून मोठ्या मुस्लिम सैनिक पथकासह दिल्लीस धाडून देण्यात आले. दिल्लीला त्याला बादशाहसमोर जेव्हा आणण्यात आले तेव्हाचा तो भयंकर प्रसंग